पोथी आहे. हा एक ग्रंथ आहे. अतिशय अत्यंत सेक्रेड असा ग्रंथ आहे, स्क्रिप्चर आहे. तर गुरुचरित्र लिटरली मीन्स गुरुज लाईफ स्टोरी किंवा गुरुज बायोग्राफी. आणि ह्याच्यात कोण गुरु आहेत तर श्रीपाद श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे श्री दत्तात्रय यांचे 2 अवतारांपैकी आहेत. आणि त्यांच्या लाईफ आणि फिलॉसॉफीचे वर्णन गुरुचरित्रात केलेले आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी जे भक्तांना दिलेले अनुभव, त्यांना संकट काळातून बाहेर काढलंय किंवा त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीतून बाहेर काढलंय, त्यांना केलेलं मार्गदर्शन, त्यांचे विविध चमत्कार, विविध उपदेश, तर ते सगळं ह्याच्यात गोष्टी रूपाने गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे आणि तेच आपण बघणार आहोत. तर हे कोणी कोणास सांगितलं तर सिद्ध सरस्वती आणि गुरुचरित्र हे आपल्या शिष्य नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर यांना सांगितलेलं आहे आणि इट हॅज 52 चॅप्टर्स. तर असं हे गुरुचरित्र आहे आणि ह्याच्यामध्ये जे मुख्य गुरु आपण बघणार आहोत ते म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आणि नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. तर श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज आणि नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे गुरु परंपरेतील गुरु आहेत. तर जी परंपरा साक्षात शिवाने घालून दिली त्या परंपरेतले हे गुरु आहेत. आणि ह्याकरता म्हणजे ते इन्कारनेशन आहेत, हे अवतार आहेत गुरु परंपरेमधील. तर अवतार हे आपण इन्कारनेशन हे मागच्या वेळेलाही आपण कॉन्सेप्ट हा समजून घेतला होता. तर आपण थोडा तिकडे ब्रशअप करूया. अवतार किंवा इन्कारनेशन म्हणजे काय तर आपण जेव्हा पाणी असतं ते आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये भांड्यांमध्ये ठेवतो आणि काही क्यूब आहे, काही इथे समोर आपण बघतोय तर काही स्क्वेअर आहे किंवा रेक्टँगल आहे, स्पिअरिकल आहे. तर अशा भांड्यांमध्ये आपण पाणी टाकलं तर त्या पाण्याला वेगवेगळा फॉर्म येतो, पण जे मेन इन्ग्रेडियंट आहे ते कॉन्स्टंट राहतं, दॅट इज वॉटर. वॉटर although it changes its form but the main ingredient remains the same. तीच फिलॉसॉफी इन्कारनेशनची आहे. म्हणजे जरी तुम्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये त्यांना बघत असाल, म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आहेत, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत किंवा परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज आहे, तरी जी मेन ते बेसिक जो कॉन्सेप्ट आहे तो किंवा जे तत्व आहे, गुरुतत्व आहे ते सेमच आहे. ते मूळ ते सेम राहतं, फक्त इट जस्ट टेक्स डिफरंट फॉर्म आणि इट कम्स इन फ्रंट ऑफ अस. तर त्याला इन्कारनेशन असं आपण म्हणतो किंवा अवतार असं आपण म्हणतो. आणि गुरु परंपरा काय आहे तर गुरु परंपरा ही परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी अत्यंत सोप्या शब्दात आपल्याला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर गुरु परंपरा ही फिलॉसॉफी अशी आहे की जर तुम्ही एखाद्या झाडाचं बी असेल तर ते बी तुम्ही असं कुठेतरी लावलं, म्हणजे तुम्ही आता आज ते ठाण्यात लावलं किंवा उद्या तुम्ही नागपूरमध्ये लावलं तर ते आंब्याचं झाड आहे, तर त्यातून आंबाच येणार, त्यातून पेरू किंवा चिकू येणार नाही. तर तीच सेम फिलॉसॉफी आहे गुरु परंपरेची. तर तुम्ही त्यातले जे क्वालिटीज असतात आंब्याचे ते इंटॅक्ट राहतात जरी तुम्ही ते कुठेही लावलं तरी. तर तसंच सेम आहे गुरु परंपरेतील जे गुरु असतात ते कुठेही जन्माला आले तरी त्यांची जी मूळ त्या परंपरेतील क्वालिटीज असतात त्या इंटॅक्ट राहतात किंवा त्या सेम राहतात. तर गुरु परंपरा कशाला म्हणायचं तर ज्यांना परंपरेतील गुरूंकडून उपदेश झाला आहे अशा सत्पुरुषांच्या मालिकेला गुरु परंपरा म्हणायचं. म्हणजे ते जे सत्पुरुष असतात तर त्या सिरीजमध्येच ते जन्माला येतात त्या गुरु परंपरेच्या आणि ते आपलं कार्य करतात. तर गुरु परंपरा का देवाने चालू केली, ह्याचा हेतू काय तर ह्यातून लोकांना धर्म समजावा, ईश्वर संगतीचा लाभ व्हावा आणि ईश्वर कृपा व्हावी असा ह्या मुख्य गुरु परंपरेचा हेतू आहे. जर आपण ह्यात एक गुरु परंपरा बघतो, याच्यामध्ये आपण दत्तात्रयांचा जन्म देखील मागच्या वेळेला बघितला होता ती कथा. तर त्यामध्ये आता मी सांगितलं श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आहेत, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत, तसेच परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज देखील आहेत. तर परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज हे 1934 मध्ये यांचा जन्म झाला होता आणि त्यांना वयाच्या 7व्या वर्षी ईश्वरी अनुग्रह झाला. त्यांनी अहमदनगरला वेदांत विद्यापीठ स्थापन केलेलं आहे. अनुग्रह झाला म्हणजे त्यांना कळलं की ते त्या परंपरेतले गुरु आहेत आणि त्यांना त्यांच्या जीवनाचं जे कार्य आहे ते वेगळं आहे, त्यांचं धर्मकार्य आहे, त्यांना त्याच वयाच्या 7व्या वर्षीच कळलं, ज्याला आपण साक्षात्कार म्हणतो. आणि त्यांनी अहमदनगरला वेदांत विद्यापीठ म्हणजे वेद पाठशाळा मोठी उघडली, जिथे आपले 4 वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद हे शिकवले जातात. आणि त्यांनी तिकडे विद्यार्थी शिकण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली. तर वेद हे किती महत्त्वाचे आहेत हे आपण कदाचित पुढच्या एखाद्या सेशनमध्ये आपण त्याचं वेगळं सेशन घेऊया की वेदांची आवश्यकता काय आहे
आणि का गुरुदेवांनी हे एवढं मुख्य कार्य आत्ता हातात घेतलेलं आहे? कारण का वेदांचं जे रिस्टोर करण्याचं कार्य आहे किंवा त्याच्याबद्दल महत्त्व जे समाजाला लोकांना समजून देण्याचं कार्य आहे ते गुरुदेवांनी घेतलंय आणि हे तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा वेदांचं महत्त्व आपल्याला कळेल. त्यामुळे हा पण जो पार्ट आहे हा मे बी नेक्स्ट सेशनमध्ये वगैरे आपण घेऊया की वेदांचं काय महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्याला गुरुदेवांच्या कार्याचं महत्त्व त्यातून कळेल. त्यानंतर सद्गुरूंनी गुरुवाणी, अमृत कलश असे बरेच बुक्स आहेत त्यांचे. त्याच्यामधून आपल्याला धर्माविषयी, जीवनाविषयी, अध्यात्माविषयी आपल्याला पडलेल्या अनेक अनेक प्रश्नांवर त्यांनी अतिशय सहज आणि सोप्या भाषेत उत्तरं दिलेली आहेत. मग तुम्हाला मुलांना देखील ती वाचून समजतील एवढी सोपी उत्तरं आहेत. मग बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या धर्माविषयी काही प्रश्न असतात तर त्यांनी खूप सुंदर रित्या त्यामध्ये ते सांगितलेलं आहे. तसे परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज हे देखील या गुरु परंपरेतील आहेत आणि गुरुचरित्र बघताना आपण यांच्या देखील काही चरित्रातील गोष्टी बघणार आहोत, तर त्यामुळे मी त्यांचा इथे उल्लेख केलेला आहे. तर असं हे श्री गुरुचरित्र आहे. ही पोथी आहे आणि ह्याच्या बद्दल आपण ह्याच्या ज्या गोष्टी आहेत आणि ह्यातील जे 52 चॅप्टर्स आहेत तर ते आपण येणाऱ्या सेशन्समध्ये हळूहळू समजून घेणार आहोत. श्री गुरुदेव दत्त.